नमस्कार मित्रांनो, इंग्लिश मित्र मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पास्ट टेन विषयी जाणून घेणार आहोत. पास्ट टेन कसे असतात, त्यांचे प्रकार कशा पद्धतीनं वर्णन केलेले आहेत आणि त्या प्रकारांचे फॉर्म्युलाज कोणते असतात ते आज अभ्यासणार आहोत. त्याच्यातील पहिलं आहे सिम्पल पास्ट टेन, साधा भूतकाळ. आता या साध्या भूतकाळामध्ये काय असतं मित्रांनो, तर साध्या भूतकाळामध्ये क्रिया ही झाली असं दर्शवले जातं. ते कसं, तर सिम्पल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आधी जाणून घेऊया, त्यानुसार वाक्य ते बघूया. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. मग तुम्हाला माहिती झालं आहे आता, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद. पण वर्ब टू म्हणजे काय, द सेकंड फॉर्म ऑफ वर्ब, म्हणजे क्रियापदाचं पास्ट फॉर्म इथं आहे. क्रियापदाचं भूतकाळी दुसरं रूप इथं वापरलं जातं आणि नंतर मग ऑब्जेक्ट म्हणजे कर्म येतो. त्याच्या शॉर्ट फॉर्म्युला काय आहे, एस प्लस व्ही टू प्लस ओ. आता या एस प्लस व्ही टू प्लस वरनं तुम्ही अनेक वाक्य तयार करू शकता या सिम्पल पास्ट टेन्सची. जसं फॉर एक्झाम्पल, वी स्पोक इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोललो, म्हणजे ही क्रिया संपली आहे. हे स्पीक याचं स्पोक झालेलं आहे. स्पीकचं दुसरं रूप स्पोक होतं मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. मग वी स्पोक इंग्लिश या वाक्यामध्ये वी हा एस आहे, स्पोक हा व्ही टू आहे आणि इंग्लिश हा ऑब्जेक्ट आहे. त्याच पद्धतीनं उर्वरित उदाहरण बघूया. फॉर एक्झाम्पल, आय वेंट टू स्कूल, मी शाळेत गेलो. राम रोट अ लेटर, रामने पत्र लिहिले, म्हणजे दोघांच्या क्रिया हे झालेल्या आहेत. आय वेंट टू स्कूल, मी शाळेत गेलो. गोच्या व्ही टू वेंट, राम रोट अ लेटर, रामने पत्र लिहिले. राईटच्या व्ही टू रोट, असा त्याचा अर्थ आहे. दुसरा आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ म्हणजे अपूर्ण भूतकाळ, किंवा याला पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्ससुद्धा म्हटलं जातं. मग या काळामध्ये काय दर्शवले जातं मित्रांनो, तर या काळात क्रिया सुरू होती, भूतकाळात सुरू होती हे दर्शवले जातं. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे करता, वॉज वेअर काय आहेत मित्रांनो, तर टू बीची भूतकाळी रूपं आहेत. जसं टू बीची मिजार होती तसं टू बीची भूतकाळी रूपं वॉज वेअर आहेत. प्लस व्ही वन म्हणजे काय, क्रियापदाचे पहिलं रूप येतं इथं आणि आय एन जी लागतं, आणि आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आणि मग शेवटी कर्म येतो. वर प्लस आय एन जीचा अर्थ व्ही फोर पण धरला जातो. प्रेझेंट पार्टिसिपल असं सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला. फॉर एक्झाम्पल, वी वेअर स्पीकिंग इंग्लिश, तर या वाक्यामध्ये वी हा सब्जेक्ट आहे, वेअर हा टू बीचं रूप आहे आणि स्पीकिंग इंग्लिश हे व्ही फोर आहे, म्हणजे व्ही प्लस आय एन जी आहे, क्रियापदाचं चौथं रूप आहे आणि इंग्लिश ऑब्जेक्ट आहे. वी वेअर स्पीकिंग इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलत होतो, म्हणजे आमची क्रिया सुरू होती असं दर्शविले जातं. तर या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही अनेक वाक्य तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल, आय वॉज गोईंग टू स्कूल, मी शाळेत जात होतो. राम वॉज रायटिंग अ लेटर, राम पत्र लिहित होता, म्हणजे त्याच्या ज्या क्रिया होत्या त्या भूतकाळात सुरू होत्या असं दर्शविलेलं आहे. क्रिया सुरू होती. आय वॉज गोईंग टू स्कूल, राम वॉज रायटिंग अ लेटर या वाक्यांमध्ये गोईंग हा व्ही फोर आहे, व्ही वन प्लस आय एन जी, प्रेझेंट पार्टिसिपल क्रियापदाचे चौथं रूप आहे. गोचं गोईंग झालेलं आहे, राईटचं रायटिंग झालेलं आहे. हा लक्षात. याचे तिसरा प्रकार पास्ट परफेक्ट टेन्स आहे. आता पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय मित्रांनो, पूर्ण भूतकाळ. या काळामध्ये काय दर्शवलं जातं, तर क्रिया ही पूर्ण झालेल्याची दर्शवली जाते, पूर्ण झाली वो. फॉर एक्झाम्पल, वी हॅड स्पोकन इंग्लिश असं त्याचं आहे, आणि हे स्पोक काय दाखवतं आहे, क्रिया पूर्ण झाल्याची आहे. पण त्याच्या अगोदर त्याचे फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे करता, हॅड हे टू हॅवचं भूतकाळी रूप आहे. जसं टू हॅवचं वर्तमानकाळी रूपं कोणती होती, हॅव आणि हॅज होती, आता भूतकाळी हॅड आहे. प्लस वर्ब थ्री म्हणजे काय मित्रांनो, तर क्रियापदाचे तुम्हाला तिसरं रूप लिहायचे आहे.
पास्ट पार्टिसिपल असं म्हणतात त्याला. एन प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. त्याच्या शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. उदाहरण, वी हॅड स्पोकन इंग्लिश. आत्ताच बोललो, तर या उदाहरणामध्ये स्पोकन हे स्पीकचं तिसरं रूप आहे, पास्ट पार्टिसिपल आहे, असा बदल झालेला आहे इथं. वी हॅड स्पोकन इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोललेली होती, म्हणजे आमची क्रिया ही संपलेली होती असं दर्शवलेलं आहे. वी म्हणजे एस, हॅड, टू हॅवचे रूप, स्पोकन, V3 आणि इंग्लिश ऑब्जेक्ट. उदाहरण, आय हॅड गॉन टू स्कूल. राम हॅड रिटर्न लेटर. यांच्यामध्ये सुद्धा गॉन आणि रिटर्न काय दाखवतं, V3 पास्ट पार्टिसिपल दाखवतं. हे गोचे गॉन आहे आणि हे राईटचे रिटर्न आहे. आय हॅड गॉन टू स्कूल, मी शाळेला गेलेलो होतो, क्रिया पूर्ण झालेली. राम हॅड रिटर्न लेटर, रामने पत्र लिहिलेले होते, असा त्याचा अर्थ. समजलं मित्रांनो. चौथा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पूर्ण, अपूर्ण किंवा पूर्ण चालू भूतकाळ. तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, तर क्रिया ही पूर्ण होऊन ती परत चालू असल्याचे दर्शविले जातं. त्याचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब वन प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, असं त्याचा फॉर्म्युला आहे, फुल फॉर्म आहे. सब्जेक्ट म्हणजे करता, हॅड हे टू हॅवचे रूप आहे, बीन हा बीचे रूप आहे, V1 वर्ब वन प्लस ING प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, क्रियापदाचं इथं चौथं रूप आहे, लक्षात ठेवायचं. V4 पण म्हणू शकता तुम्ही, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणायचं असतं. ते प्रेझेंट पार्टिसिपलसुद्धा आपण म्हणू शकतो. शॉर्ट फॉर्म काय आहे, एस प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ओ. तर प्रत्येक परफेक्ट कंटिन्यूमध्ये बीन शब्द वापरला जातो, बीचं तिसरं रूप, हे लक्षात ठेवायचं. तर क्रिया ही पूर्ण होऊन ती सुरू आहे असं दर्शवलं जातं त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल, वी हॅड बीन स्पीकिंग इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलत आलेलो होतो, आम्ही इंग्रजी बोलत होतो. आमची क्रिया विशिष्ट काळापासून विशिष्ट काळापर्यंत सुरू होती असं दर्शवलं झालं. वी हॅड बीन स्पीकिंग इंग्लिश. इथं स्पीकिंग हे V4 आहे, V1 प्लस ING म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल आहे. शॉर्ट फॉर्म एस प्लस टू हॅवचे रूप, बीन बीन, स्पीकिंग V प्लस ING, इंग्लिश ओ ऑब्जेक्ट आहे. इतर उदाहरणं, आय हॅड बीन गोईंग टू स्कूल, राम हॅड बीन रायटिंग अ लेटर. आय हॅड बीन गोईंग टू स्कूल, मी शाळेत जात आलेलो होतो, असं त्याच्यात. राम हॅड बीन रायटिंग लेटर, राम पत्र लिहित आलेला होता, असं त्याचा अर्थ आहे. त्याची क्रिया पूर्णत्वाला होऊन पुढे चालू असल्याचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये दाखवलं जातं. असे हे पास्ट टेन्सचे सब काइंड्स आहेत, उपप्रकार आहेत, ते आपण जाणून घेतले. त्यांच्यातले जे फॉर्म्युले शॉर्ट फॉर्म्स आहेत ते तुम्ही पाठांतरासारखं जे लक्षात ठेवलं तर शेकडो वाक्य यांची तुम्ही बनवू शकता आणि इंग्रजीत वाक्य तयार करायचे शिकू शकता, ग्रामरचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता, इंग्रजी बोलायचं शिकू शकता. समजलं मित्रांनो. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर चांगला वाटला असेल तर त्याला लाईक करणं, शेअर करणं आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद.